प्रायोजक राम बंधू लोणचे। आता प्रत्येक जण जिंकेल। राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंनी अखेर राजीनामा दिला। कोकाटेंनी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला राजीनामा। क्रीडा खातं अजित पवारांकडे सोपवलं। मंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट जारी। कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता। सदनिका गैरव्यवहार प्रकरणी कोकाटेंचा पाय खोलात। कोकाटेंच्या जामीन अर्जावर न्यायालयाकडून तातडीच्या सुनावणीस नकार। 19 डिसेंबरला होणार सुनावणी। तर रक्तदाबाच्या त्रासानं कोकाटे सध्या लीलावती रुग्णालयात दाखल। आणि वाल्मिक कराडचा जामीन अर्ज औरंगाबाद खंडपीठानं फेटाळला। बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी केला होता जामीन अर्ज। आता आपण बघणार आहोत सुपरफास्ट 100। माणिकराव कोकाटेंनी अखेर क्रीडा मंत्री पदाचा राजीनामा दिला। कोकाटेंनी मुख्यमंत्र्यांकडे आपला राजीनामा सुपूर्द केला। मुख्यमंत्र्यांच्या शिफारशीनंतर कोकाटेंकडील क्रीडा खातं काढून अजित पवारांकडे देण्यात आले। मंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले। कोकाटेंना अटक होण्याची शक्यता आहे। सदनिका गैरव्यवहार प्रकरणी कोकाटेंच्या अडचणीत वाढ झाली आहे। माणिकराव कोकाटेंनी केलेल्या अर्जावर तातडीच्या सुनावणीस न्यायालयाने नकार दिला। 19 डिसेंबरला या प्रकरणाची सुनावणी होणार आहे आणि त्यामुळे कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार कायम आहे। माणिकराव कोकाटेंना उच्च रक्तदाबाचा त्रास जाणवू लागल्यानं त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले। कोकाटेंवर सध्या लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत।